नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज एक सुविचार माझा विचार करण्याचा दृष्टिकोन बदलून गेला आणि तो म्हणजे तुम्ही जे पेरता तेच उगवतं. हा फक्त शेतीसाठी नियम नाही तर आपल्या संपूर्ण आयुष्यासाठी लागू होणारा नियम आहे. शेतकरी शेतीमध्ये जसं बी पेरतो तसं पीक त्याला मिळतं. अगदी त्याप्रमाणे आपण आपल्या आयुष्यामध्ये जे विचार पेरतो, ज्या सवयी लावतो आणि ज्या कृती करतो त्याचा रिझल्ट आपल्याला भविष्यात मिळतो. मग तो चांगला असो किंवा वाईट. जर आपण ज्ञान पेरलं तर प्रगती मिळते, मेहनत पेरली तर यश मिळतं, शिस्त पेरली तर स्थिरता मिळते आणि सकारात्मक विचार केला तर आत्मविश्वास मिळतो. मी गेली अनेक वर्षे शेतीमध्ये कृषी व्यवसायाच्या क्षेत्रात काम करत आहे. शेतीमध्ये एक गोष्ट मला नेहमी जाणवते. आज केलेली मेहनत लगेच दिसत नाही, पण योग्य वेळी त्याचा परिणाम नक्की दिसतो. बी पेरल्यानंतर दुसऱ्या दिवशी पीक तयार होत नाही. त्यासाठी योग्य नियोजन, योग्य तंत्रज्ञानाचा वापर, सातत्य आणि संयम लागतो. आपल्या लाईफमध्येही अगदी तसंच आहे. आज आपण एखाद्याला नवीन स्किल शिकवत असू, नवीन तंत्रज्ञान समजून घेत असू किंवा शेतकऱ्यांना नवीन माहिती देत असू, त्याचा फायदा कदाचित आज दिसणार नाही, पण आजची छोटी मेहनत उद्याचं मोठं यश तयार करतं. म्हणून शेतकरी बांधवांनो, आज स्वतःला एक प्रश्न विचारा. मी माझ्या भविष्यासाठी आज काय पेरत आहे? वेळ घालवण्याच्या सवयी पेरत आहोत का, की ज्ञान, मेहनत, शिस्त आणि सातत्य पेरत आहोत? लक्षात ठेवा, आज तुम्ही जे पेराल उद्या तेच आपल्या आयुष्यात पीक देईल. तुमच्या आयुष्याचा विचार बदलणारा तुमचा आवडता सुविचार कोणता आहे तो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हा विचार आवडला असेल तर हा व्हिडिओ एखाद्या शेतकरी मित्राला सोबत नक्कीच शेअर करा. धन्यवाद.